प्रभू सर्व पीडितांसाठी धार्मिकता आणि न्याय कार्य करतो. बुधवार 7 जानेवारी 2026. आज सकाळच्या आमच्या ध्यानासाठी मी नीतिवचन ग्रंथ अध्याय 3 वचन 7 निवडले आहे. तुमच्या डोळ्यात स्वतःला बुद्धिमान समजू नका, प्रभूचा भय बाळगा आणि दुष्टपणापासून परावृत्त व्हा. शुभ प्रभात मित्रांनो, आपण आपल्या बुद्धीवर आणि ज्ञानावर अवलंबून राहतो, पण आपल्या डोळ्यात स्वतःला बुद्धिमान समजू नका तर प्रभूचा भय बाळगा. या वचनावर ध्यान करूया. आज सकाळच्या ध्यानाचे विषय, स्वतःच्या डोळ्यात बुद्धिमान होऊ नका. नीतिवचने ही पृथ्वीवर आपण जगणाऱ्या जीवनासाठी महान म्हणी आणि अप्रतिम लेखनांचे संग्रह आहे. बुद्धिमान पुरुष सांगतो की सर्व काही देवाला मान्य करा कारण तो आपल्या मार्गाची, आपल्या जीवनाची काळजी घेईल. पण बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वतःच्या समजुतीप्रमाणे गोष्टी करण्याकडे झुकतो. आपल्या बुद्धीने निर्णय घेतो, पण येथे बुद्धिमान पुरुष देवावर विश्वास ठेवणे आणि देवाच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहणे याबद्दल बोलतो आहे. मित्रांनो, अनेक प्रसंगी आपण आपल्या स्वतःच्या समजुती आणि ज्ञानावर आधारित निर्णय घेतो आणि बऱ्याच वेळा आपण अपयशी ठरतो आणि मग प्रार्थनेसाठी परत जातो आणि देवाचे मार्गदर्शन मागतो. पण सर्वात छोट्या निर्णयापासून ते सर्वात मोठ्या निर्णयापर्यंत पहिली गोष्ट ही देवाकडे जाणे, त्याचे मार्गदर्शन मागणे आणि मग निर्णय घेता येतात. बऱ्याच वेळा एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल तर आपण देवाच्या मदतीवर अवलंबून नसताच निर्णय घेतो. पण ज्ञान असले तरी किंवा एखाद्या गोष्टीचे तज्ज्ञ असलो तरी देवाकडे परत जाऊन त्याचे मार्गदर्शन मागायला हवे कारण एखाद्या विषयातील ज्ञान किंवा एखाद्या परिस्थितीतील कौशल्य भविष्य पाहण्यासाठी पुरेसे नसते कारण देवाला पुढे काय आहे ते माहीत आहे आणि देव आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल जेणेकरून गोष्टी जागेवर येतील. अपयश आले तरी देवाला त्यात उद्देश असतो. म्हणून आपण नेहमी आपल्या स्वतःच्या समजुतीवर, आपल्या ज्ञानावर अवलंबून राहता देवाची मदत मागूया. आपल्या डोळ्यात स्वतःला बुद्धिमान समजू नका तर देवाचा भय बाळगा आणि देवाची मदत मागा. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचे स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला तुझ्याकडे पाहण्यास, तुझ्यावर विश्वास ठेवण्यास आणि तुझ्या मार्गदर्शनाने चालण्यास मदत कर. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.